नमस्कार मित्रांनो, मी श्रीलका घर गप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तुम्ही बघताय मित्रांनो, काल आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा केला आमच्या बिल्डिंगमध्ये। तिथे सर्व सदस्य हजर होते, लहान मुलं देखील हजर होते। तिथे झेंडावंदन झाल्यानंतर सोसायटीच्या अध्यक्षांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती दिली। त्यानंतर पप्पांनी लहान मुलांसोबत गाणी गायली। आओ बच्चो हे गाणं लहान मुलांसोबत गायलं आणि इतरही मुलांनी तिथे गाणी गायली, असं मनोरंजन केलं त्यांनी। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला। त्यानंतर मग आम्ही वरती येऊन नाश्ता केला। मम्मीने नाश्त्यामध्ये पुरणावळ बनवलं होतं। ही मराठवाड्यातील स्पेशल रेसिपी आहे, जी होळीच्या वेळेस रंगपंचमी असते 5 दिवसानंतर तेव्हा करतात। त्याचा पुरणावळचा नैवेद्य असतो रंगपंचमीच्या दिवशी देवाला। तर तो नाश्ता आम्ही काल बनवला होता, खूप छान झाला होता। याची रेसिपी मी तुम्हाला नक्की पाठवेन। नंतर नाश्ता केल्यानंतर पप्पांनी ग्रो बॅग बनवण्यासाठी घेतल्या। या ग्रो बॅग डीमार्टमधून आम्ही जे पीठ आणतो 10 किलोचं, त्याच्या पिशव्या आहेत। त्या पिशवीच्या या पप्पांनी ग्रो बॅग बनवल्या आहेत। तुम्ही बघा मित्रांनो, त्या छान शिवून घेतल्या, कट करून मस्त अशा ग्रो बॅग बनवल्या आहे। त्यात पप्पांनी विकतची माती आणलेली आहे नर्सरीमधून। इथे मुंबईमध्ये माती मिळत नाही सहसा करून, त्यामुळे त्यांनी विकत माती आणली आहे आणि छान हे अशा ग्रो बॅग बनवून त्यात ते रोपं लावत आहेत। 2-3 दिवसापूर्वी वाटाणे भिजत घातले होते, ते त्यांनी एका ह्याच्यात लावले। बघा, ते जेव्हा झाडं येतील तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच की वाटाण्याची झाडं कशी आली आहेत। शेंगा दाखवेन मी तुम्हाला कशा आल्या आहेत त्या। त्यानंतर प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आम्ही कावेरीचं फोटोशूट केलं संध्याकाळी। त्यासाठी आम्ही कलरच्या अशा ओढण्या घेतल्या आणि दीदीने कावेरीचा छान मेकअप केला होता। तिला निळ्या कलरची साडी घातली होती आणि छान काडीचा झेंडा बनवून तिचा मेकअप करून आम्ही तिचं फोटोशूट केलं। खूप मस्त झालं होतं फोटोशूट। व्हिडिओ पण केले, ते मी टाकले आहेत यूट्यूबला, तुम्ही बघू शकता मित्रांनो। फोटोशूट करताना कावेरी पण खूप एन्जॉय करत होती। त्यानंतर आम्ही रात्रीला चिकन बनवण्याचं ठरवलं, कारण माझा भाचा येणार होता। मग त्याच्यासाठी स्पेशल काय बनवायचं म्हटलं तर आम्ही चिकन बनवण्याचं ठरवलं। 2 ते 3 प्रकारामध्ये आम्ही चिकन बनवलं होतं। मित्रांनो, जर तुम्हाला हे चिकन आम्ही कसं बनवलं हे माहिती करायचं असेल तर कमेंट करा, मी नक्की याची रेसिपी तुम्हाला पाठवेल। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मी नक्की याची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।